तुम्ही इतकी वर्ष आता बघताय की निरनिराळी कपल्स येतात आणि त्यांना आपण IVF करून चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. तर तुम्हाला एक 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आणि आता याच्यामध्ये काय फरक जाणवतो? असे कुठलं आहेत गोष्टी की ज्याच्यामुळे आता या केसेस वाढल्या आहेत? आता पूर्वी म्हणजे कसं होतं ना की लाईक पूर्वी ज्यावेळेस पेशंट यायचा त्यावेळेस त्यांना काउन्सिल करावं लागायचं की तुम्हाला IVF ट्रीटमेंटची गरज आहे. आणि आत्ता जे बघतोय, आत्ता पेशंट येतात आमच्याकडे की आम्हाला टेस्ट टू बेबी करायचे, आम्ही त्या ट्रीटमेंटसाठी आलेलो. म्हणजे अगदी खेड्यापाड्यातनं पण? हो, अगदी अगदी की लाईक त्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नाही, आम्हाला ते काय ते ट्यूब करायचं आहे तेवढं ते बोलतात. सो आपल्याला समजतं की हो करूया आपण. आता नवीन काय आणखीन याच्यामध्ये नवीन काय येतं आहे ॲडव्हान्स? नवीन ॲडव्हान्स म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की लाईक आपण जेनेटिकली नॉर्मल बेबीज आपण देऊ शकतो. PGS PGD होत आहे. त्यानंतर मेल इन्फर्टिलिटी जी आहे त्याच्यामध्ये मेल इन्फर्टिलिटी लाईक फॉर एक्झाम्पल आपल्याला स्पर्म्स वगैरे ज्यावेळेस म्हणजे आम्ही बघतो ॲनालिसिस ज्यावेळेस करतो त्यावेळेस नॉर्मल आईजला ते स्पर्म्स फार हेल्दी वाटतात, नॉर्मल अगदी वाटतात, पण त्याच्यामध्ये लाईक DNA फ्रॅगमेंटेशन असतं ज्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येतो, ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन होतं आहे पण ती क्वालिटी ऑफ एम्ब्रिओ जी बनली पाहिजे ती नाही बनत आहे. तर मग ते DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट आहे त्याच्यामुळे आम्हाला एक कळतं की किती % डॅमेज झालेला आहे त्या सिमेन सॅम्पलचा. सो त्याच्यामुळे मग अकॉर्डिंगली ट्रीटमेंटला आम्हाला एक लाईन लेंथ मिळून जाते आणि त्याप्रमाणे मग आम्ही निर्णय घेऊ शकतो, योग्य ते निर्णय घेऊ शकतो. मग आता ही जी तरुण मुलं मुली आहेत ज्यांना मूल व्हावं आणि निरोगी व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी साधारण कोणती काळजी घेतली पाहिजे? म्हणजे जीवनशैलीचा तर होतोच प्रभाव आणि शिवाय अनुवंशिकता थोडीशी असते, तर त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? त्यांनी काळजी घेणं म्हणजे आता जे बेसिकली जे काही लाईफस्टाईल लोकांनी फार चेंज करून घेतलेली आहे. म्हणजे आता ऑफिसेसमध्ये काम वगैरे असं आणि ते बसून काम असं. सो त्याच्यामुळे होतं काय की लाईक बसून का त्यामध्ये होतं काही त्यांचे बरेचसे चहा पिणं होतं, कॉफी पिणं होतं, हे वारंवार व्हायला लागतं आणि इटिंग हॅबिट्स त्यांची चेंज होऊन जातात. ते मग फारच खायला लागतात की लाईक आता मला स्ट्रेस आलेला आहे, मला आता भूक लागलेली आहे म्हणून मी ओव्हर इटिंग होऊन जातं आणि मग त्याच्यामुळे लाईफस्टाईल त्यांची जी आहे आणि ते खाणं जे असतं ते काही घरगुती खाणं नसतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कुठेतरी काहीतरी ऑर्डर करायचं आणि मग ते खायचं आणि त्याच्यामुळे मग होतं काय की लाईक फिमेल्समध्ये किंवा मेल्समध्ये लठ्ठपणा वगैरे या सगळ्या गोष्टी होतात, एक्सरसाइज नसतं. सो त्याच्यामुळे होतं काय की लाईक इन्फर्टिलिटीला ती लोकं इन्क्लाइंड होतात, तिथे त्यांची वाटचाल व्हायला लागते. ते ह्या सगळ्या गोष्टी नकळत होत असतात. त्यानंतर लेट मॅरेजेस म्हणजे प्रत्येकाला आता आपलं करिअरवरती फोकस करायचं असतं. म्हणजे त्यांना कुठेतरी असं वाटतं की लग्न झालं म्हणजे एक मुलाची जबाबदारी येणार. म्हणजे एक कुठे बऱ्याचशा फॅमिलीमध्ये असं असतं की झालं आता तुमचं लग्न झालं, आता बाळाकडे बघा, म्हणजे बाळासाठी तुम्ही प्रयत्न करा. सो मग ते एक बर्डन असतं आणि म्हणून मग ते निर्णय घेतात की नाही आम्हाला आता एवढ्या लवकर लग्नच नाही करायचं, कारण मग त्या ह्या सापळ्यामध्ये आम्हाला कुठेही अडकायचं नाही आहे. सो आणि म्हणून मग होतं काय की लाईक एक साधारण 30-35 नंतर मग लग्न करतात आणि मग सगळंच काही संपलेलं असतं आणि मग ट्रीटमेंटवरती खर्च. म्हणजे तुम्ही तुमचं करिअर केलं आहे, तुम्ही पैसे जमवायचा प्रयत्न केलेला आहे पण उपयोग काहीच नाही. तो पैसा जमवलेला पैसा तुम्ही इथे घालताय. सो याच्यासाठी मी सजेस्ट करेन की योग्य वयामध्ये लग्न करा. खर्च हे होतच असतात, आपल्याला आपला ग्रोथ हा करायचाच असतो, पण जर का तुम्हाला लग्न करून तुम्हाला फॅमिली वाढवायची असेल तर योग्य वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या कधीही चांगल्या. आणि जीवनशैली सुधारली पाहिजे, सुधारणं गरजेचं आहे. मग असं तुम्ही बघितलंय का गेल्या 20-25 वर्षामध्ये की काही पर्टिक्युलर जे प्रोफेशन्स असतात त्यांच्यामध्ये हे जास्त तुम्हाला दिसून येतं किंवा विशिष्ट वर्गामध्ये हे जास्त IVF करून घेण्याचं प्रमाण जास्त दिसतं?
सो हा प्रकार ॲक्च्युली जास्तीत जास्त आपल्याला काही सेलिब्रिटीज असतात, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करणारी लोकं असतात, ज्यांचे प्रोफेशनच असं असतं की ती लोकं लवकरात लवकर लग्न नाही करू शकत किंवा बाळ वगैरे नाही करू शकत. तर अशा वेळी ही मंडळी एग फ्रीजिंग, एग स्टोरेजकडे जास्त त्यांचा कल होऊन जातो आणि मग ते व्यवस्थित स्टोअर वगैरे करतात. त्यानंतर करिअरमुळे त्यांचे लेट मॅरेजेस झाल्यामुळे मग त्यांना ट्रीटमेंटसाठी बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, बऱ्याच वेळा त्यांना जावं लागतं. कारण नॉर्मली हा प्रोसिजर पॉसिबल नसतं जास्तीत जास्त लोकांमध्ये. असं नाही की सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो, पण बऱ्याचशा लोकांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे त्यांनी स्वतःहूनच निर्णय घेतला असतो की मी इतक्यात लग्न करणार नाही, इतक्यात मी मूल होऊ देणार नाही. त्यांना हे जास्त वय वाढल्यामुळे दिसून येतं. मग तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटीज बरोबर काम केलंय मला वाटतं, तर काय अनुभव आहे त्यांचा? नाही, तसं म्हणजे असं काही वेगळं आमच्यासाठी तसं बघायला गेलं तर सिनेमा आणि याच्यामध्ये काम करणारे जे सेलिब्रिटीज आहेत आणि माझा वेगळा क्लायंट एक साधारण जो पेशंट आहे तोही माझ्यासाठी सेलिब्रिटीज आहे. म्हणजे सेलिब्रिटीजसाठी आणि नॉर्मल पेशंटसाठी आम्ही काही वेगळं करतो वगैरे असं काही नाही आहे. सगळ्यांसाठी सेमच प्रोसिजर असते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.